अक्षर काढता येईल. त्यानंतर न त्यासाठी पण आपल्याला शिरोरेषाची प्रॅक्टिस करावी लागेल. मग एक काना, त्यानंतर अर्धचंद्र, मग येईल न हे अक्षर. या पद्धतीने बघा, एवढ्या स्ट्रोकची आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या अक्षर एकदम व्यवस्थित येतील. या पद्धतीने आज मी एक साधा पेन काढत आहे. आपण जेल पेन प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे आपले अक्षर लवकर सुधारतील व आपल्याला पेन धरण्यास मदत होईल. आणि पेन कधी पण अशी मोठी घ्यावी, एकदम बारीक अशी पेन घेऊ नये, जेणेकरून आपल्या दोन बोटामध्ये एकदम व्यवस्थित असे पकडता येईल. याच पद्धतीच्या पेन आपण वापराव्यात. आपल्याला बोटांना त्रास होईल, व्यवस्थितरित्या पकडता येणार नाही तसे पेन आपण वापरू नयेत. आणि टोपण असतं ते टोपण बाजूला काढून ठेवावे. म्हणून टोपण असेल तर आपल्याला ते असं टोचत राहील, मग त्यामुळे आपले अक्षर बिघडतील. त्यामुळे पेनचे टोपण काढून ठेवायचे. या पद्धतीने न हे अक्षर काढायचे आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला अक्षर काढायचे आहे. या पद्धतीने पुढे बघूया. त या अक्षरासाठी सर्वप्रथम शिरोरेषा, त्यानंतर काना, मग परत घ्यायचे. या पद्धतीने या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. या पद्धतीने मग येईल त. अशा पद्धतीने दोन रेषेला चिकटूनच आपल्याला हे अक्षर काढायचे आहेत, जेणेकरून आपले अक्षर व्यवस्थित फॉन्टमध्ये येतील आणि त्याच पद्धतीने आपल्याला सवय होईल. त्यानंतर येईल थ. थ साठी घ्यायचे शिरोरेषा, मग घ्यायचे काना. या पद्धतीने आधी थ ची प्रॅक्टिस करायची, मग याला पूर्ण काढायचे. अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपल्याला काढायचे. पूर्ण पेज पूर्ण आपल्याला सराव करायचा आहे. त्यानंतर येईल द हे अक्षर. त्यासाठी घ्यायचे शिरोरेषा, त्यानंतर असा मध्ये छोटासा रेष, मग या पद्धतीने अलगद हाताने